जय श्रीकृष्ण दोस्तांनो, आज आपण 6वा श्लोक पाहत आहोत. यथाकाशस्थितो नित्यं वायुः सर्वत्र वो महान् तथा सर्वाणि भूतानि मच्छानि तु पधारय. ज्याप्रमाणे स्वतंत्र वाहणारा बलशाली वायू सदैव आकाशामध्ये स्थित असतो, त्याचप्रमाणे सर्व सृष्टी प्राणी माझ्यामध्ये स्थित असल्याचे जाण. तात्पर्य: इतकी प्रचंड आणि महाकाय सृष्टी भगवंताच्या ठाई कशी स्थित आहे हे साधारण मनुष्याला जाणणे केवळ अशक्य आहे. पण या ठिकाणी भगवंत असे एक उदाहरण देत आहेत की ज्यामुळे आपण हे जाणू शकू. आपण कल्पना करू शकू अशी सर्वात मोठी अभिव्यक्ती म्हणजे आकाश होय. आणि आकाशामध्ये असणारा वायू म्हणजे या भौतिक जगतातली सर्वात मोठी अभिव्यक्ती होय. वायूच्या गतीमुळे प्रत्येक वस्तूची गती प्रभावित होते, परंतु वायू इतका महान असला तरी आकाशाच्या अंतर्गत स्थित आहे. तो आकाशाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. त्याचप्रमाणे सृष्टीच्या अद्भुत अभिव्यक्ती भगवंताच्या इच्छेमुळे अस्तित्वात आहेत आणि त्या सर्व भगवंताच्या इच्छेच्या अधीन आहेत. सामान्यतः आपण म्हणतो की भगवंताच्या इच्छेविना गवताचे पातेही हलू शकत नाही. त्यांच्या इच्छेनेच सर्व गोष्टींची उत्पत्ती, पोषण आणि प्रलय होतो. त्याचप्रमाणे सर्व काही भगवंताच्या इच्छेनुसार कार्यरत असते. ज्याप्रमाणे आकाश सदैव वायूच्या हालचालीपासून अलिप्त असते, भगवंतही सर्व गोष्टीपासून अलिप्त असतात. उपनिषदात म्हटले आहे, यद्भीता वातः पवते. भगवंताच्या भयामुळेच वायू वाहतो. बृहदारण्यक उपनिषदात सांगण्यात आले की एतस्य वा अक्षरम्य प्रशासने मार्गी सूर्यचंद्रमसो विधृतो तिष्ठतः एतस्य वा अक्षरस्य अग्नेने भगवंताच्या अधिपत्तीखाली त्यांच्या आज्ञेने चंद्र, सूर्य आणि इतर मोठमोठे ग्रह भ्रमण करत आहेत. ब्रह्मसंहितेतही म्हटले आहे की यच्च क्षरेश सविता सकल ग्रहाणां राजा समस्त सूरमूर्तिशेषतेजः यस्याज्ञया भ्रमति संभूतकालचक्रो गोविंदमादिपुरुषं तमहं भजामि. हा श्लोक म्हणजे सूर्याच्या परिभ्रमणाचे वर्णन आहे. असे सांगितले जाते की सूर्य हा भगवंताचा एक नेत्र आहे आणि प्रकाश व उष्णता प्रसारण करण्याची त्याच्यामध्ये अपरिमित शक्ती आहे. तरीही श्री गोविंदाच्या इच्छे आणि आज्ञेनुसार तो आपल्या कक्षेत भ्रमण करीत असतो. म्हणून वेदांवरून आपल्याला कळून येते की अद्भुत आणि प्रचंड वाटणारी ही भौतिक सृष्टी पूर्णपणे भगवंताच्या नियंत्रणाखाली कार्य करते. आणि या अध्यायाच्या पुढील श्लोकामध्ये यासंबंधी अधिक विस्तृत वर्णन करण्यात आले. अशा प्रकारे 6व्या श्लोकाचा अर्थ संपत आहे. जय श्रीकृष्ण.